33 कोटी देवांच्या अब्जावधी मंदिर आहे, 33 कोटी देवांच्या अब्जावधी मंदिर आहे, परंतु एकही मंदिर नसताना ज्यांनी सगळ्याच्या हृदयात मंदिर केले ते म्हणजे राजा शिवछत्रपती महाराज. माझे राजा जर का आज जन्माला आले नसते, या धर्म मंडपामध्ये कीर्तन झालं नसतं महाराज, तर या धर्म मंडपामध्ये नमाज पडावी लागली असती. हे राजाने दिलेले दान आहे आपल्याला. स्वराज्यामध्ये राजे तर जीवन जगले, पण राजांसोबत जे मावळे लढले ते देखील स्वराज्यामध्ये जीवन जगले महाराज. असा एक राजा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, राजासोबत असणारा एक मावळा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. अहो, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशी ठेवणार तीही राजांसारखी महाराज. डोक्यात एकच नाद होता, जगावं तर वाघासारखं, लढावं तर शोभासारखं. दुसरं सुचत नव्हतं माय बाप. ही सर्व पोरं राजांना भेटण्याकरिता पन्हाळगडावरती गेली. शिवा कासिदा ही त्यातच. शिवा कासिद नावाचा एक मावळा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. ही सर्व पोरं महाराजांना भेटण्याकरिता पन्हाळगडावरती गेली. शिवा कासिदा ही त्यातच. आता महाराजांची आणि शिवा कासिदांची पहिली भेट कधी झाली महाराज? जानेवारी 1660 मध्ये सिद्धीचा 65,000चा वेढा पन्हाळ्यावरती पडला. त्या वेळेमध्ये राजा अडकले गेले. नेताजी पालकरांना छापा टाकला. राजांना कळून चुकला, आता शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा. तक्षणी राजांना बोलावणं घातलं. नुकत्याच स्वराज्यात सामील झालेल्या हुबेहूब आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा कासिदला. शिवा येताच झाला, राज बोलावणं घातलं जी. हो शिवा, तू आमच्यासारखा दिसतोय असं आम्ही खूप ऐकून आहे, आज आम्हाला प्रत्यक्षात पाहायचं शिवा. आनंदला शिवा मध्ये गेला. राजांचा चोटप मस्तकावरती पसरला, राजांचा वेश अंगावरती परिधान केला, राजासारखा मिशीला पीळ मारत राजाच्या सामना आला. राज कसा दिसतोय जी, आणि बघत राहिले राजे. अरे शिवा, अरे शिवा, अरे शिवा, अरे अर्षात आमचाच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय. म्हणजे राज तो सिद्धी पण आम्हाला ओळखायचा नाही. स्तब्ध झाले राजे. अरे कसं कळलं शिवा की आम्ही तुला आमचं रूप देऊन ते सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहे? तसा शिवा म्हणतो, राज तुमच्या सोबत काय एवढा दिवस उगाव काढलं काय राज? तुमच्या काळजाचं ठोक काय सांगताय ते कळतंय राजा आम्हासनी. द्या की राजा बिडा, जातो की राजा, भिडतो की जाऊन त्या सिद्धीला. त्याच वेळी चाल ठरली महाराज. राजाने सिद्धीला निरोप पाठवला, आम्ही तह करायला तयार आहे. आनंदला सिद्धी, आखिर आई गया दक्कन का चिवा सिकंदर में, अब दिखाएंगे उसे अल्लाह ताला की मेहरबानी, शब्बेराज का जश्न होगा. विडा ढिला पडला. त्याच ढिलाईचा फायदा राजांनी विचारला. पन्हाळगडाहून विशाळगडाकडे निघाले राजे आणि अंश करायला निघाला. नुकत्याच स्वराज्यात सामील झालेल्या हुबेहूब आपल्यासारखे दिसणारा शिवा. पालखी येताच झाली, तसा सिद्धी पुढे झाला. आव राजे, गळा भेट झाली. आव राजे, असते कदम राजे आतमध्ये येत आहे. त्यावेळेस राजावरती 2 संशय डोळे फुटफुटले होते. ये शिवाजीने हो सकता. तशी मेण्यातली लंगी तलवार लागली, सब दिशी चालली. रक्ताची चिळकण यात्रेचा कल्लोळ उडाला. कैसे कह सकते वो ये शिवाजी नहीं है? त्याच वेळेस ते 2 संशय डोळे होते. अफजल खानाचा मुलगा फाजल खान. फाजल खान म्हणतोय, ये शिवाजी ने हो सकता. कैसे कह सकते वो ये शिवाजी ने हो सकता? त्यावेळेस अफजल खानाचा मुलगा फाजल खान म्हणतोय, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खानाच्या झालेल्या झटापटीमध्ये मी बघितलंय शिवाजी राजांना. हे जर खरे छत्रपती शिवाजी महाराज असतील तर यांच्या मस्तकावरती तलवारीच्या वाराची खूण पाहिजे. तसा सिद्धी झपाटला जिरटोप मागे केला. मस्तकावर तलवारीच्या वाराची खून नव्हती महाराज, तशी मेण्यातली लंगी तलवार लागली. सबदिशी चालली, रक्ताची चिळकाट यात्रेचा कल्लोळ उडाला. आणि अखेर शमशेर आली गर्दनीवर. त्यावेळेस सिद्धी म्हणतो, अरे मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, सच बता तू ये शिवाजी. आणि खडाडला शिवा.
अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आला असलो तरी मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय, हे भाग्य काय कमी आहे का?